पुरंदर किल्ला हा पुणे शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर भुलेश्वराच्या डोंगर रांगेत वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. संत सोपानदेव यांची समाधी असलेल्या सासवड गावाजवळ सह्याद्रीच्या डोंगरात स्थित या पुरंदर किल्ल्यावर आपले सर्वांचे लाडके आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हे या पुरंदर किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. सह्याद्रीच्या नयनरम्य वातावरणात उभा असलेल्या पुरंदर किल्ल्याने अनेक वर्षे वैभव लढाया पाहिल्या आहेत. किल्ला विस्ताराने खूप मोठा व मजबूत आहे. पुरंदर किल्ला हा यादव, बहमनी, मराठे, आदिलशाही यांच्या ताब्यात होता, पण मराठा साम्राज्याशी पुरंदर किल्ल्याचा जवळचा संबंध आहे. कारण या पुरंदर किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख लष्करी चौकी म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. नमस्कार मित्रांनो, मी बंसी करणार आपलं सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी तर पुरंदरला आलेलो आहे. आत्ता पुरंदरच्या या चर्चजवळ थांबलेलो आहे. आपण बघू शकतात माझ्या पाठीमागे. चला तर मग आज बघूया पुरंदरची सफर. चला. मित्रांनो, आपण पाहू शकतात हे पूर्वीच्या काळीचे कन्स्ट्रक्शन आजही भक्कम अशा स्थितीत आहे. आपण पाहू शकतात आमचा वेद किती एन्जॉय करतोय. वेद, मजा आ रहा है? चर्चला मंदिर बोलतात. चल. हमारे वेदू को बहुत मज़ा आ रहा है. वेदू, मज़ा आ रहा है आपको? ट्रैक पूरा करना है ना आपको? बाइक ने मजा आली वेदू? आपण बघू शकतात आमचा वेदू किती छान आनंदाने ट्रेक करत आहेत. चल वेदू, लवकर लवकर आपल्याला गडाच्या वरती जायचं आहे. लवकर फिनिश करा इथंच. सोळाशे 65 साली मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग यांनी दिलेर खानाला सोबतीला घेऊन पुरंदर किल्ल्यावर हल्ला केला. या लढाईत दिलेर खानाशी लढत असताना मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण येऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. तेव्हा नाईलाजाने छत्रपती शिवरायांना मुघलांशी म्हणजे औरंगजेबाशी इतिहासातील प्रसिद्ध पुरंदराचा तह केला. या तहात शिवरायांनी पुरंदरसह स्वराज्यातील 23 किल्ले औरंगजेबाला दिले होते. काही काळ लोटल्यानंतर 1670च्या आसपास पुरंदर किल्ला शिवाजी महाराजांनी परत स्वराज्यात सामील करून घेतला. वेद आडू. मित्रांनो, आपण पाहू शकतात हा पहिला दरवाजा आहे जो आता सद्यस्थितीला बंद ठेवण्यात आलेला आहे.
तिकडे जायचं नाही, इकडे इकडे. आपण पाहू शकतात हे पूर्वीच्या काळाची चर्च. समोर जो दिसतोय तो वज्रगड. माकड खूप येतात वेदू तिकडे. बाराशे वर्षे जुना असलेल्या पुरंदर किल्ल्यावरून सिंहगड, राजगड आणि विचित्रगड किल्ले अगदी सहजपणे दृष्टीस पडतात. सध्या पुरंदर किल्ल्यावर माचीच्या उत्तर दिशेला भारतीय सैनिकांची छावणी आहे. शांत बसा, ते तुम्ही हे कर्तव्य तू. मागे हो, थांब, स्टॉप हो. पुरंदर म्हणजे इंद्र. पुराण काळात त्रैलोक्याचा राजा इंद्र हा बलाढ्य होता. तसाच पुरंदर हा किल्ला बलाढ्य स्थान असलेला किल्ला आहे. रामायण काळात लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी जेव्हा हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता, त्याच द्रोणागिरी पर्वताचा काही भाग खाली पडला. तोच हा पूर्वी इंद्रनील पर्वत म्हणून ओळखला जाणारा पुरंदर किल्ला होय, असे सांगितले जाते. चल वेद, चल लवकर. मित्रांनो, अशा प्रकारे पुरंदर किल्ल्याची आमची सफर पूर्ण झालेली आहे. आजची सफर आमच्या छोटू दादा म्हणजेच वेदू दादासोबत पुरंदर किल्ल्याची सफर पूर्ण केलेली आहे. और वेदूला खूप मजा आलेली आहे. चला तर मग आता निघूया, लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या एका नवीन किल्ल्यासोबत. चला तर मग लवकर भेटूया. तोपर्यंत बाय 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 बाय. दोस्तों, आज पुरंदर किले की सैर करने के बाद वेदू और मुझे बहुत मज़ा आया. आप देख रहे हैं, बिना थके बिना रुके आज उसने ये सफ़र पूरी की है. और वेदू का ये सेकंड और सबसे बड़ा वाला पहला फोर्ट था. चल सेकंड फोर्ट था जो वेद ने बड़ा वाला फोर्ट अच्छे से आराम से और बहुत ही तंदुरुस्ती के साथ पूरा कर लिया है. अब देखते हैं वेदू और अगले कौन से फोर्ट को मेरे साथ आता है.
वो देखना आपके लिए बहुत ही रोमांचक होगा। तो चैनल पर बने रहने के लिए हमारे चॅनल को सबस्क्राईब करो, लाईक करो। मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। हिंदीच बोलणे का की तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये तो मराठी बोलतात ना। हां काय बोलतो? पुरंदर किल्ल्याचे सफर अर्थात हा ट्रेक माझा लहान मुलगा वेदूने सतत चालत न थांबता पूर्ण केला। खूप मजा मस्ती केली। अचानक प्लॅन केलेली ही सफर खूपच सुंदर आणि अविश्वसनीय झाले। संध्याकाळी किल्ल्यावरून दिसणारे सूर्याचे दर्शन बघून आम्ही दोघेही खूप खुश झालो आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन घरी परतलो।